तुम्हाला बघून वाटणारच नाही की तुम्ही हे डोसे गव्हाच्या पिठापासून बनवलेत. हो, कधी हे डोसे बनवायचे म्हणले की डाळी भिजवा, तांदूळ भिजवा, पीठ दळा आणि नंतर डोसे करा. परंतु असे कुरकुरीत डोसे तुम्ही फक्त 10 मिनिटात बनवू शकणार आहात. तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. चला रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट असा गव्हाच्या पिठाचा डोसा अगदी 10 मिनिटात बनवू शकता. यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप दही आणि त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये रवा घेतलाय. म्हणजे जेवढं गव्हाचं पीठ घ्याल ना, त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये दही घ्या आणि दह्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये रवा घ्या. तर हे सगळं साहित्य आता आपण मिक्सर जारमध्ये घालून ह्याला ब्लेंड करून घेणार आहोत. हे डोसे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटात बनवू शकता. बॅटर करायलाही जास्त वेळ लागत नाही आणि बॅटर खूप जास्त वेळ फर्मेंटही होऊ द्यायचं नाही. अगदी इन्स्टंट असे हे डोसे आहेत. गव्हाच्या पिठामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. अगदी हेल्दी असे हे डोसे असणार आहेत. चला आता सगळं साहित्य मिक्सर जारमध्ये घालायचं. 1 कपभर पाणी घालायचं. 1 कप दीड कप पाणी घाला, कारण अगदी सरसरीत असं हे बॅटर आपल्याला मिक्सरला छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं. यामुळे काय होतं, गव्हाचं पीठ, रवा छान आणि दही छानपैकी एकजीव होतं आणि हलकंसं ब्लेंड झाल्यामुळे रवासुद्धा थोडासा बारीक होतो. रवा आवर्जून घाला. रव्यामुळे याला ना छान कुरकुरीतपणा यायला मदत होते. चला सगळ्या गोष्टी छानपैकी ब्लेंड करून घेतल्या. तुम्ही बघू शकता किती स्मूथ असं हे बॅटर करून घेतलंय मी. अगदी सरसरीत अशी याची पेस्ट तयार करायची. जरी पेस्ट करताना दाटसर झाली ना, तरी नंतर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. चला तर यामध्ये मी मिक्सर जारला जे काही बॅटर लागले ना, ते सगळं काढून घेण्यापुरतं पाणी घालते आणि हे सुद्धा एकदा छानपैकी मिक्स करून घेते आणि या पिठामध्ये घालून घेते. बॅटर खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. नेहमीचं डोश्याचं बॅटर जसं असतं ना, अगदी दाटसर, थोडंसं घट्टसर तसं ठेवायचं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाव चमचा साखर घालायची. साखर आवर्जून घाला, अगदी चिमूटभर घाला. यामुळे टेस्ट गोडसर येत नाही, परंतु डोश्याला कलर अप्रतिम असा येतो. अगदी गोल्डन ब्राऊन कलर एकसारखा असा यायला साखरेमुळे मदत होते. चला बॅटर तयार झाले. बॅटर बाजूला ठेवूयात आणि लगेच याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची चटणी बनवून घेऊयात. यासाठी 2 ते 3 चमचे तेलावरती मोहरी, हिंग आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी घालायची. यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे वाटलेलं वाटण घालून घेते. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 आल्याचे तुकडे घालून मिक्सरला छानपैकी वाटून घेतले. खमंग अशी फोडणी तयार झाली की यामध्ये घालायची हळद, पाव चमचा हळद घालायची, मिक्स करायचं आणि उकडलेला बटाटा घालायचा. म्हणजे अगदी 10 मिनिटात तुम्ही ही बटाट्याची चटणी आणि हे डोसे बनवू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला वेळ नसतो आणि अशा वेळेस रोज वेगळा नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न पडतो. त्यावेळेला तुम्ही हे डोसे बनवू शकता. अगदी टिफिनला सुद्धा देऊ शकता. फक्त हे डोसे गरम-गरम अगदी कुरकुरीत असे राहतात. थंड झाल्यानंतर थोडेसे सॉफ्ट पडतात. त्यामुळे शक्यतो गरम-गरमच खा. चला आता खमंग अशा फोडणीमध्ये उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घातलाय. 1 चमचा धना पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि बटाटा छानपैकी परतवून घ्यायचा. या बटाट्यामध्ये कांदा वगैरे काही घालायचा नाहीये. डोस्याबरोबर खाण्यासाठी केलेल्या बटाटा चटणीमध्ये कांदा न घालताच फोडणीमध्ये हा बटाटा छान परतवून घ्यायचा. यामुळे ही चटणीसुद्धा खूप टेस्टी होते आणि या डोश्यांबरोबर खूप भारी लागते. चल छानपैकी इथे माझी बटाट्याची चटणी तयार झाली आहे. चटणी तयार होईपर्यंत बॅटर आपलं व्यवस्थितपणे भिजतं. यामुळे ना गव्हाचं पीठ, रवा व्यवस्थितपणे भिजायला वेळ भेटतो. रवा हलकासा फुगतो सुद्धा. त्यामुळे आवर्जून बटाट्याची चटणी करण्याअगोदर पीठ भिजवून ठेवा. आता या पिठामध्ये घालून घ्यायचं 1 चमचा इनो, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं 1-2 चमचे आणि लगेच छानपैकी मिक्स करून घ्यायचा. इनोवरती पाणी घातल्यामुळे लगेच तो ॲक्टिवेट होतो आणि छानपैकी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा. इन्स्टंट डोसे आहेत त्यामुळे इनो आवर्जून घाला. इनोमुळे छान जाळी फुटते आणि कुरकुरीतपणा यायला सुद्धा मदत होते. चला बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. फक्त इनो डोसे करायला घेण्याच्या अगदी 1 मिनिट अगोदर घाला. म्हणजे इनो घातलं की लगेच तुम्ही डोसेच करायला घ्या. इनो घालून पीठ बाजूला ठेवू नका. चला तवा छानपैकी गरम करून घेतलाय. हलकासा पाण्याचा शिंतोडा मारायचा, पुसून घ्यायचा आणि लगेच यावरती हे बॅटर घालायचं. नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे अगोदर तेल घालायचं नाही. तेल न घालता फक्त पाण्याचा शिंतोडा देऊन कापडाने पुसून घ्यायचा आणि लगेच यावरती बॅटर पसरवायचं. डोसा तुम्हाला किती पातळ, जाड करायचा आहे त्यानुसार तुम्ही बॅटर एकसारखं असं पसरवून घ्या. कडेने 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि जोपर्यंत डोसा छान गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्याला हलवू नका. फक्त तवा सगळ्या बाजूनी गोल फिरवायचा गॅसवरती. आता माझा तवा इथे मोठा आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला फ्लेम एकाच बाजूला लागते. त्यामुळे एकसारखा असा तवा पसरवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूनी छान सोनेरी रंगावरती डोसा भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आणि फक्त 2 चमचे तेलामध्ये हे डोसे तयार होतात. खूप जास्त तेलही लागत नाही. त्यामुळे नॉनस्टिक तव्यावरती आवर्जून हे डोसे करा. अगदी सुंदर असे निघतात. दुसरा डोसा करताना सुद्धा तेलाचा तवा अगोदर टिश्यू पेपरने किंवा कापडाने पुसून काढायचा आणि त्यानंतरच बॅटर घालायचं. म्हणजे असा एकसारखा रंगही येतो आणि कुरकुरीतपणा सुद्धा अफलातून असा येतो. डोसा भाजताना अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती भाजायचा. कधीही डोसा भाजताना खूप हाय फ्लेमवर भाजायचा नाही आणि डोसा दोन्ही बाजूनी न भाजता एकाच बाजूने भाजायचा.
करायचा. वरच्या बाजूनी पूर्ण ड्राय झाला आणि खालच्या बाजूनी पूर्ण सोनेरी झाला की डोसा लगेचच काढून घ्यायचा. तुम्ही कुरकुरीतपणा बघू शकताय डोश्याचा, किती सुंदर असा आलाय. कुणी म्हणणारच नाही की हे गव्हाच्या पिठाचे डोसे आहेत. जर तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना, तर समजणारच नाही हे डोसे तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेत. एवढे कुरकुरीत आणि टेस्टी असे डोसे तयार होतात. सुंदर अशी बटाट्याची चटणी आणि हे कुरकुरीत डोसे मी सर्व्ह करून घेतलेत. तुम्ही सुद्धा तुमच्या नाश्त्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा, म्हणजे तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे गव्हाच्या पिठाचे डोसे बनवायला शिकणार आहात. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या पेजला फॉलो करा. तिथेही दररोज नवनवीन रेसिपी येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशा टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.